Next point is deleting node from a heap tree. Okay, so before starting algorithm, we will manually delete the node from the heap tree. Suppose our heap tree is 77, 55, 60, then 50, 30, 44, 55 and 22. Suppose this is our heap tree 77, 60, 77, 55, 60, 50, 30, 44, 55 and 22. आता इन्सर्ट हीप कसं करायचं आहे ते आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये बघितलं आहे युजिंग द अल्गोरिदम. सपोज हे जर मेन मेमरी मध्ये इन्सर्शन असेल तर आपला ॲरे फॉर दिस हीप ट्री कसा होतो 1 2 3 4 5 6 7 8 8 1 2 3 4 5 6 7 and 8. ओके 1 2 3 4 5 6 7 8. त्या ॲरे मध्ये ही हिप ट्री आहे जी आपण इन्सर्ट हीप अल्गोरिदमने इन्सर्ट केली. तर आपण डिस्प्ले कसं करतो, जसं बायनरी सर्च ट्री आहे त्याच्यामध्ये आपण लिंक लिस्ट यूज करतो पॉइंटर, तसं हिप साठी आपण ॲरे यूज करतो. ओके, मग जर आपण हा हिप इन्सर्ट केलेला आहे युजिंग द अल्गोरिदम, मग हा हिप मेन मेमरी मध्ये सेम ह्याच वेळी इन्सर्ट झाला. हे आपल्याला कसं करतो जेव्हा आपण ॲरे डिस्प्ले करतो, जे की आपण ऑलरेडी अल्गोरिदम मध्ये आणि प्रोग्राम मध्ये बघितले आहे युजिंग द इन्सर्शन हिप. सो सपोज मग डिलीट करण्यासाठी आधी हिप ट्री इन्सर्ट तर करावा लागेल. सो मेन मेमरी मध्ये हिप ह्या टाइप मध्ये आहे. सपोज दिस इज ॲरे नेम इज ट्री. ओके, म्हणजे हा झाला आपला इन्सर्ट हिप. ओके, नाऊ आता हिप ट्री मध्ये बघा, जसं आपण इन्सर्ट मध्ये हिप मध्ये जेव्हा नोड इन्सर्ट करतो तेव्हा कोणती पण नोड आपण इन्सर्ट करू शकतो. डुप्लिकेट नोड सुद्धा अलाउड आहेत, ज्या की बायनरी सर्च ट्री मध्ये अलाउड नाही. बायनरी सर्च ट्री मध्ये डिस्टिंक्ट व्हॅल्यू पाहिजे नोडच्या, तसं हिप ट्री मध्ये बघा इथे 55 इथे 55. म्हणजे इन्सर्ट हिप करताना आपण कोणती पण व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो, पण डिलीट करताना आपण कोणतीही नोड डिलीट नाही करू शकत. आपण फक्त डिलीट काय करू शकतो, रूट नोड. मग जेवढ्या वेळेस तुम्ही डिलीट केस किंवा डिलीट फंक्शन कॉल करणार तर कोणती नोड डिलीट होणार, ओनली द रूट नोड. ओके, मग फर्स्ट टाइम सपोज जर मी डिलीट कॉल केलं तर डिलीट कोणती होणार आहे, रूट नोड, दॅट इज 77. ओके, आणि आपण जो इन्सर्ट आणि इन्सर्ट हिप केला तो मॅक्स हिप आहे तुम्हाला सिलेबस मध्ये. सो जी रूटची व्हॅल्यू असते ती सगळ्यात हायेस्ट असते. ओके, मग आता जेव्हा हा रूट डिलीट होईल, फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही डिलीट कॉल करणार, जेव्हा हा रूट डिलीट होईल तेव्हा ही जी हिप ट्री आहे ही तुम्हाला अशी रिअरेंज करावी लागते की परत तुमचं काय राहील, तो मॅक्स हिपच राहील. म्हणजे ह्या केसमध्ये 60 आपल्याला रूटला आणायचे. मग ते आणण्यासाठी काय करायचं आहे तर त्याच्यासाठी अल्गोरिदम आहे. तर ते अल्गोरिदम कसं वर्क होतं बघा. काय होतं की पहिल्यांदा हा जो 77 आहे एका टेम्पररी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतात. सपोज आयटम मध्ये स्टोअर केला, आता रूट कुठे असतो, नेहमी ॲरे मध्ये फर्स्ट पोझिशनला असतो. मग ट्री ऑफ 1 ची व्हॅल्यू पहिल्यांदा सेव्ह करणार तुम्ही. ओके, त्याच्यानंतर जी लास्ट व्हॅल्यू असेल, कोणती पण जी लास्ट व्हॅल्यू आहे म्हणजे काय, एन लास्ट लेवलची ही लास्ट लेवल होती आणि त्याची लास्ट नोड म्हणजे 22. ओके, जी लास्ट व्हॅल्यू असेल ती रूटला आणायची. ओके, त्याच्यानंतर जसं इन्सर्ट करताना आपण बॉटम टू रूट पर्यंत कम्पेअर करत जातो, तसं डिलीट केल्यानंतर आपल्याला ही जी प्रोसिजर आहे कंपॅरिझनची ती रूट पासून बॉटम पर्यंत आणायची. ओके, मग आता 22 बघायचा जो की आपण लास्ट रूटच्या ठिकाणी आणलेला रूट आपण टेम्पररी व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला, जो की आपला डिलीट होणार आहे, जो आपण रिटर्न करणार आहे अँड डिलीटेड एलिमेंट इज, आणि आयटम आपण काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. ओके, नाव बघा 22 कम्पेअर करायचा बोथ चाइल्ड बरोबर. ओके, मग त्यातला लार्जेस्ट चाइल्ड कोणता आहे 60. मग रिप्लेस करायचं म्हणजे इथे तुमचं 22 येणार आणि इथं 60 येणार. ती प्रोसेस कंटिन्यू करायची. ओके, आता परत 22 कम्पेअर करायच्या बोथ चाइल्ड सोबत. ओके, तर बोथ चाइल्ड ग्रेटर आहेत 22 पेक्षा, पण त्यातला लार्जेस्ट कोणता आहे 55. सो 22 इथे येणार आणि 55 इथे येणार. ओके, नाऊ आता सगळ्या लेवल कम्प्लीट झालेल्या, सो आपली इथं कंपॅरिझनची प्रोसेस स्टॉप होणार. ठीक आहे, नाऊ बघा आता जेव्हा आपलं 77 डिलीट होईल तेव्हा आपला रिमेनिंग ॲरे कसा राहील बघा. जेव्हा आता मी डिलीट केला 77 आणि परत ॲरे डिस्प्ले केला आणि ॲरे जर सपोज असा डिस्प्ले झाला 55 50 लेवल वाईज आपण डिस्प्ले करतो, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, तर मग आपली जी नोड आहे ती राईट डिलीट झालेली आहे. ओके, आता ही झाली आपली
रिमेनिंग हिप ट्री. आता मी परत डिलीटची चॉईस दिली तर परत डिलीट काय होणार, रूट नोडच होणार. तुम्ही इन बिटवीन कोणतीही नोड डिलीट करू शकत नाही हिप ट्री मध्ये. सो आता डिलीट काय होणार, 60 होणार. ओके, मग आता परत काय करायची प्रोसेस, जी लास्ट लेवलची जी लास्ट नोड आहे ती पहिल्यांदा रूटला आणायची. म्हणजे नोड कुठे येणार, इथे येणार. ओके, नाउ कम्पेअर करायचं विथ बोथ दी चाइल्ड. आता दोन्ही पण सेम आहेत बघा, कारण की हिप ट्री मध्ये सेम नोड अलाउड आहे. मग कधी अशी कंडिशन येऊ शकते की दोन्ही चाइल्ड सेम आहे. जर सेम नसतील पण हायेस्ट आहेत ज्या नोड बरोबर तुम्ही कम्पेअर करताय, मग जी लार्जेस्ट नोड आहे त्याच्याबरोबर तुम्ही रिप्लेस करता. पण आता ठीक आहे, हे दोन्ही पण चाइल्ड लार्जेस्ट आहेत पण ते सेम आहेत. मग तुम्ही इन्सर्ट करताना नेहमी कंप्लीट बायनरी ट्री असते हिपची, तर इन्सर्ट करताना पहिले तुम्ही लेफ्ट चाइल्डच इन्सर्ट करता. ओके, सो 55 पहिले लेफ्ट चाइल्ड जो आहे तो त्याच्याबरोबर काय करायचं, रिप्लेस करायचे. जर सेम नोड असतील, दोन्ही चाइल्ड लेफ्ट आणि राईट चाइल्ड सेम असतील आणि लार्जेस्ट असतील पॅरेंट पेक्षा, तर लेफ्ट चाइल्ड ऑलवेज काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर किंवा लेफ्ट चाइल्ड बरोबर स्वॅप करायचं आहे. आणि जर दोन्ही पण चाइल्ड लार्जेस्ट आहेत पण सेम नाहीये, मग जो लार्जेस्ट आहे त्याच्याबरोबर काय करायचं, इंटरचेंज करायचं, जसं आपण आधी बघितलं. त्याच्यानंतर 22 परत कम्पेअर होणार विथ 50 अँड 30. मग लार्जेस्ट कोणता आहे, 50 आहे. सो इथे 22 येणार आणि इथे 50 येणार. ओके, मग आफ्टर डिलीटिंग 60 रिमेनिंग ऍरे कसा राहायला पाहिजे तुमचा, जेव्हा मी ऍरे डिस्प्ले करेल तेव्हा जर 55, 50, 55, 22, 30 आणि 44 असं राहिला, तर मग ऍरे डिस्प्ले केल्यानंतर जर असं डिस्प्ले झाला तर तुमची जी हिप ट्री मधली नोड आहे ती राईट काय झालेली आहे, डिलीट झालेली. ओके, आता मी परत डिलीटची चॉईस दिली, परत काय होणार, जी रूट नोड आहे ती डिलीट होणार. सो इथं 55 येणार. ओके, आता लास्ट लेवलची लास्ट नोड कोणती आहे, 44. तर 44 रूटच्या ठिकाणी येणार. ओके, नाउ 44 कम्पेअर करणार विथ बोथ दी चाइल्ड. तर 50 आणि 55 दोन्ही पण लार्जेस्ट आहे, मग त्यातला हायेस्ट कोणता आहे, लार्जेस्ट 55. सो 44 इथे येणार आणि इथं 55 येणार. आता कम्पेअर करायला पुढे नोडच नाही, तर इथे प्रोसेस स्टॉप होणार. सो आफ्टर थर्ड टाइम जेव्हा तुम्ही डिलीट कॉल करता आणि जर तुमचा ऍरे आता फॉर दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू हिप ट्री, तुम्ही आता कोणत्या व्हॅल्यूज घेतल्या त्याच्यावरती डिपेंड आहे. सो असं मॅन्युअली करायचं, ठीक आहे. आणि मग प्रोग्राम मधलं आउटपुट चेक करायचं. मग हे जर तुमचे ऍरे राहिला रिमेनिंग आफ्टर थर्ड टाइम डिलिशन, तर मग काय झालं, तुमचं हिप ट्री बरोबर डिलीट झालेला आहे. आता परत मी डिलीटची चॉईस दिली, परत डिलीट काय झाला, 55. ओके, रूट नोडच डिलीट होणार. मग आता तुम्ही काय करणार, जो लास्ट लेवल कोणती आहे ही आहे आणि त्याची लास्ट नोड कोणती आहे, 30. मग 30 पहिल्यांदा इथे आणणार. ओके, नाउ 30 कम्पेअर करणार विथ बोथ दी चाइल्ड. तर 50 आणि 44 बोथ आर ग्रेटर, पण 50 जास्त मोठा आहे. सो इथे 50 येणार आणि इथे 30 येणार. बघा, आपलं हायेस्ट जे रूटची नोड आहे त्याला हायेस्ट व्हॅल्यू राहते. ओके, त्याला हायेस्ट व्हॅल्यू राहते, दॅट इज अ 50. ओके, नाउ 30 कम्पेअर करणार विथ 22, पण 22 लेसच आहे. सो इथे कम्पॅरिझन स्टॉप होणार. सो जेव्हा आपण 4 टाइम डिलीट करणार तेव्हा रिमेनिंग ऍरे कसं राहिला, 50, 30, 44 आणि 22. आता ऍरे कसा डिस्प्ले तुम्हाला सांगितले, लेवल वाईज सगळ्या नोड 1 बाय 1 डिस्प्ले होतात. ओके, नाउ आता मी परत डिलीट कॉल केलं तर आता ऑब्व्हियसली डिलीट काय होणार, 50 फर्स्ट पोझिशनची नोड. ओके, 50. त्याच्यानंतर लास्ट लेवलची लास्ट नोड कोणती आहे, 22. तर 22 इथे येणार. देन 22 कम्पेअर करणार विथ बोथ दी चाइल्ड, बोथ आर ग्रेटर आणि हायेस्ट ग्रेटर कोणता आहे, 44. सो इथे 22 येणार आणि इथे 44 येणार. आता 22 नंतर नोड नाही, ते प्रोसेस स्टॉप होणार. ओके, इथे प्रोसेस स्टॉप होणार. ओके, मग आफ्टर डिलीटिंग म्हणजे जेव्हा 1 2 3 4 5 50 डिलीट केल्यानंतर लेवल वाईज पहिले 44 फर्स्ट पोझिशनला ऑलवेज रूट नोड असते, 30 आणि 22. ओके, आता परत मी डिलीट कॉल केलं तर ऑब्व्हियसली डिलीट काय होणार, रूट नोड, दॅट इज 44. ओके, लास्ट लेवलची लास्ट नोड कोणती आहे, 22. सो 22 आणणार इथे. देन 22 कम्पेअर करणार विथ ती चाइल्ड, एकच चाइल्ड आहे, बोथ असेल तर दोघांबरोबर एकच आहे आणि तो पण मोठा आहे. सो इथे 22 येणार आणि इथे 30 येणार. ओके, आता कम्पेअर करायला काही नाहीये. सो आफ्टर डिलीटिंग 44 फर्स्ट लेवलला 30 आहे आणि सेकंड लेवलला 22 आहे. बघा, आता परत मी डिलीट कॉल केलं तर काय डिलीट होणार, 30 ऑब्व्हियसली. तर लास्ट लेवलची लास्ट नोड कोणती आहे, 22.
ती इथे आली, पण कम्पेअर करायला काहीच नाहीये. सो रिमेनिंग अरे काय राहिला, फक्त 22 हिप ट्री विथ 1 नोड. ओके, आता परत डिलीट कॉल केलं तर 22 डिलीट होणार, जोपर्यंत यांची व्हॅल्यू 0 होत नाही तोपर्यंत. ओके, सो आता आपली हा पण डिलीट झाला. मग हे झालं डिलीट हिप. आता ऑब्झर्व करा की इन्सर्ट हिप केल्यानंतर आपल्याला एक अरे मिळतो हा. ओके, आणि डिलीट केल्यानंतर हे आपल्याला बघा डिसेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट एलिमेंट मिळतात. ठीक आहे, आता डिलीट हिप झाल्यानंतर आता मी लगेच तुम्हाला हिप सॉर्ट डिलीट हिपचा अल्गोरिदम एक्सप्लेन करते. पण हिप सॉर्ट बघा कसं आहे. तर हिप सॉर्ट मध्ये तुम्ही काय घेणार, एक अरे घेणार, नॉट हिप अरे नाही म्हणते मी, अरे घेणार विच इज अनसॉर्टेड. ओके, मग अरे मधले 1 by 1 इलेमेंट घेऊन तुम्ही इन्सर्ट हिप कॉल करणार. सपोज अरे मध्ये n नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत, तर तुम्ही n टाइम्स इन्सर्ट हिप कॉल करणार. ठीक आहे, आता इन्सर्ट हिप n टाइम्स कॉल केल्यानंतर तुमचा अरे डिस्प्ले करणार तुम्ही, पण तो अरे आता कसा डिस्प्ले झाला असेल, लाईक हिप लेवल वाईज. ओके, मग आता परत तुम्ही काय करणार, n टाइम्स डिलीट हिप कॉल करणार. बघा आता ही प्रोसेस झाल्यानंतर अरे आता अनसॉर्टेड अरे घेतलेला आहे, त्याच्यातून एक इलेमेंट घेणार, इन्सर्ट हिपचा अल्गोरिदम कॉल करणार, परत दुसरा इलेमेंट घेणार, इन्सर्ट हिपचा, असं n टाइम्स इन्सर्ट हिप कॉल केल्यानंतर तुम्हाला असे अरे डिस्प्ले होईल ज्या तुमच्या व्हॅल्यूज आहेत अकॉर्डिंग टू. तर हा अरे काय होता, आपला हिप अरे होता. ओके, म्हणजेच आता बघा जेव्हा आपण हा हिप बिल्ड केला होता तेव्हा मी तुम्हाला व्हॅल्यू कसे दिलेला, 44, 30, 50, 22, 60, 55, 77 आणि 55. तर आपला अनसॉर्टेड अरे म्हणजे हा झाला बघा 8 इलेमेंटचा. ओके, आणि मग इन्सर्ट हिप 8 टाइम्स कॉल केल्यानंतर आपला अरे कसा डिस्प्ले झाला, हा झाला. ओके, मग आता n टाइम्स तुम्ही काय कॉल करणार, परत डिलीट हिप. डिलीट हिप n टाइम्स कॉल करणार. तुम्हाला माहितीये की डिलीट मध्ये व्हॅल्यू कशा डिलीट होतात, रूटची व्हॅल्यू म्हणजे अशी डिलीट होती बघा n टाइम्स. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, डिसेंडिंग ऑर्डरने असतं, लार्जेस्ट व्हॅल्यू पहिले, नंतर नेक्स्ट लार्जेस्ट असं अप टू द स्मॉलेस्ट. ओके, मग जसं डिलीट हिप तुम्ही कॉल करणार तर डिलीट हिप तुम्हाला इच टाइम एक एक व्हॅल्यू रिटर्न करणार जी डिलीट झालेली आहे. तर ती डिलीट केलेली व्हॅल्यू तुम्ही एका दुसऱ्या अरे मध्ये काय करणार, स्टोअर करणार. म्हणजे सपोज हा ट्री अरे आहे आणि हा बी अरे आहे, तर बीच्या फर्स्ट पोझिशनला तुम्ही 77 जो पहिला डिलीट होईल म्हणजे तो लार्जेस्टच असणार आहे, नंतर सेकंड पोझिशनला 60, थर्डला 60, असं एक एक जो डिलीट अल्गोरिदम जी व्हॅल्यू डिस्प्ले करणार ना, रिटर्न करणार ना, ती तुम्ही एका अरे मध्ये स्टोअर करून घेणार. ओके, आणि मग तो अरे तुम्ही रिव्हर्स प्रिंट करणार, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, सॉर्टेड व्हॅल्यू मिळेल 22, 30, 44, 55, 55, 60 आणि 77. ओके, म्हणजे हिप सॉर्टचं असं वेगळं अल्गोरिदम नाहीये. आणि हिप सॉर्टने तुम्ही हिप ट्री नाही सॉर्ट करणार आहे, जसं आतापर्यंतच्या सॉर्टने आपण अरे सॉर्ट केला बघा, क्विक सॉर्टने आपण अरे सॉर्ट केला विथ द हेल्प ऑफ द स्टॅक. सेम तसंच हिप सॉर्टने तुम्ही अरे सॉर्ट करणार विथ द हेल्प ऑफ द हिप ट्री अल्गोरिदम, दॅट इज इन्सर्ट आणि डिलीट हिप. बघा हे तुमचा इनपुट अरे असेल अनसॉर्टेड, मग ह्याचं 1 by 1 तुम्ही n अरे आहे, n नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत अरे मध्ये, तर तुम्ही n टाइम्स डिलीट हिप इन्सर्ट हिप कॉल करणार, मग तुमचा अरे असा होईल. मग हा अरे इनपुट देणार तुम्ही डिलीट हिपला, आणि डिलीट हिपला n टाइम्स तुम्ही डिलीट हिप कॉल करणार, आणि डिलीट हिप 1 by 1 काय करणार, इलेमेंट रिटर्न करणार जो डिलीट झालेला आहे तो एका अरे मध्ये तुम्ही रिटर्न केलेला स्टोअर करणार, आणि मग तो अरे तुम्ही रिव्हर्स प्रिंट करणार, मग तुम्हाला काय मिळेल, अरे सॉर्टेड मिळेल. ओके, तर हे झालं तुमचं डिलीट हिपचं लॉजिक आणि हिप सॉर्टचं लॉजिक. हिप सॉर्टचं असं सेपरेट अल्गोरिदम नाहीये, मी तुम्हाला राईट डाऊन करून देईल, कारण की त्याच्यामध्ये इन्सर्ट आणि डिलीट हिपच तुम्हाला कॉल करायचा आहे. ओके, सो म्हणजे तुम्हाला हिप सॉर्टचा अल्गोरिदम लिहिण्यासाठी इन्सर्ट हिपचा अल्गोरिदम लिहायचा आहे, त्याच्यानंतर डिलीट हिपचं लिहायचं आहे, आणि थर्ड हिप सॉर्टचं लिहायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लूप टाकून इन्सर्ट हिप आणि डिलीट हिप काय करणार, कॉल करणार. ओके, सो मी एका दिला आता बिकॉज तुम्हाला असं सेपरेट अल्गोरिदम नाही, इन्सर्ट आणि डिलीटच कॉल करायचं. सो डिलीट झालं की डिलीट म्हणजे काय होतंय की रूटची व्हॅल्यू डिलीट होते विच इज हायेस्ट. मग n टाइम्स तुम्ही डिलीट हिप कॉल केल्यानंतर काय होणार, तुम्ही डायरेक्ट अरेला नाही तुम्ही कॉल करू शकत डिलीट हिप, आधी तुम्ही त्या अरेचं इन्सर्ट हिप करायचं, मग तुम्हाला एक सेपरेट वेगळा अरे मिळेल. मग त्याच्यानंतर तुम्ही डिलीट हिप कॉल करायचं, 1 by 1 डिलीट केलेला आयटम एका अरे मध्ये स्टोअर करायचा, आणि मग तो अरे शेवटी रिव्हर्स प्रिंट करायचा, म्हणजे तुम्हाला असेंडिंग ऑर्डरनी इलेमेंट मिळतील. सॉर्ट करायचं फक्त तुम्हाला. मग
डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं असेल तर अरे ॲज इट इज डिस्प्ले करा, अदरवाईज रिव्हर्स डिस्प्ले करा. ओके, सो आता आपण जे डिलीटचं लॉजिक बघितलं, आता तेच आपण अल्गोरिदमनी बघणार आहे. बघा आता आपण सेम एक्झाम्पल घेऊया, व्यवस्थित लक्ष द्या. सपोज हा आपला इन्सर्ट हिप आहे आणि मेन मेमरीमध्ये आपण इन्सर्ट हिपनी ह्या वेने आपण ॲरे क्रिएट केलेला आहे. एन ची व्हॅल्यू 8 आहे. ओके, आता एवढे व्हेरिएबल्स आपल्याला रिक्वायर्ड आहे त्या अल्गोरिदम मध्ये, सो आपण ते लिहिलेले आहेत. ओके, नाव बघा आता काय करायचंय, जो फर्स्ट इलेमेंट आहे ट्री ऑफ 1, ट्री ऑफ हे ॲरेला नेम सपोज ट्री आहे, आपल्याकडे ए असेल बी असेल जे असेल ते. ओके, सो ट्री ऑफ, कारण की डिलीट तर काय होतोय, फर्स्ट रूट ऑलवेज आपलं फर्स्ट पोझिशनला असतं ॲरे मध्ये. सो ट्री ऑफ 1 ची व्हॅल्यू आयटम मध्ये टाकली. ओके, सो ट्री ऑफ 1 मध्ये काय आहे, ट्री ऑफ 1 मध्ये काय आहे 77, तर 77 गेले आयटम मध्ये, म्हणजे आपण जो डिलीट करणार आहे तो 77 आहे. ओके, नाव बघा लास्ट ट्री ऑफ एन ची व्हॅल्यू लास्ट मध्ये, सो एन किती आहे 8. सो ट्री ऑफ एन मध्ये किती आहे बघा, ट्री ऑफ 8 मध्ये 22 लास्ट लेवलची लास्ट नोड, तर ती कुठे टाकली आपण, व्हेरिएबल लास्ट मध्ये. कुठे टाकली, व्हेरिएबल लास्ट मध्ये टाकली. ओके, सो इथे आलं 22. बघा जसं मी तुम्हाला मॅन्युअली एक्सप्लेन केलेलं तेच लॉजिक आहे बघा. आणि एन 1 नी मायनस केलं, बिकॉज आपण डिलीट करणार आहे, सो एन काय होणार 1 नी मायनस, सो एन आला 7. ओके, इथपर्यंत काय आलं. नाउ नेक्स्ट पीटीआर ची व्हॅल्यू 1, लेफ्ट ची व्हॅल्यू 2 आणि राईट ची व्हॅल्यू 3. ओके, नाउ बघा रिपीट स्टेप्स 5 to 7 व्हाईल राईट इज लेस दॅन और इक्वल टू एन. तर एन काय आहे आता 7 आणि राईट काय आहे 3. सो 3 इज लेस दॅन और इक्वल टू 7. जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत 5 to 7 स्टेप्स होणार, 5 to 7. ओके, नाउ बघा आता काय करायचं आहे, चेक करायचं. आता जो लास्ट जो आपण घेतलेला आहे की जो की आपण कम्पेअर करणार आहे टॉप टू बॉटम, तर तो आता दोघांपेक्षा ग्रेटर आहे का पहिले ते चेक करायचं, दोन्ही चाइल्ड पेक्षा. सो लेफ्ट काय आहे 1 आणि राईट काय आहे, सॉरी लेफ्ट काय आहे 2 आणि राईट काय आहे 3. बघा सो ट्री ऑफ लेफ्ट म्हणजे ट्री ऑफ 2, ट्री ऑफ 2 काय आहे 55 आणि ट्री ऑफ राईट, तर ट्री ऑफ राईट म्हणजे राईट काय 3, सो ट्री ऑफ 3 काय आहे 60 आणि लास्टची व्हॅल्यू काय आहे 22. आता इथे अँड आहे म्हणजे एक जरी कंडिशन फॉल्स तरी इफ लूप होणार, इफ स्टेटमेंट होणार नाही. सो पहिलीच कंडिशन फॉल्स आहे, सो हे इफ होणार नाही. इथे आलं. ओके, नाउ आता राईट मोठा आहे की लेफ्ट चाइल्ड मोठा आहे ते चेक करतोय. आता ट्री ऑफ राईट किती 3 आहे, सो ट्री ऑफ 3 किती आहे 60. 60 इज लेस दॅन और इक्वल टू ट्री ऑफ लेफ्ट, लेफ्ट किती आहे 2 म्हणजे ट्री ऑफ 2 किती आहे 55. पण ही पण कंडिशन फॉल्स आहे, सो इफ नाही होणार, काय होणार त्याचा एल्स होणार आहे. ओके, हा सेपरेट इफ आहे बघा आणि हा इफ एल्स आहे. मग काय करायचं, ट्री ऑफ राईट ची व्हॅल्यू ट्री ऑफ पीटीआर मध्ये, आता राईट किती आहे 3 म्हणजेच काय ट्री ऑफ 3 ची व्हॅल्यू कुठे टाकायची, ट्री ऑफ पीटीआर, पीटीआर किती आहे 1 मध्ये. मग ट्री ऑफ 3 मध्ये काय आहे 60, ते कुठे गेले ट्री ऑफ 1 मध्ये, इथे आलं बघा. म्हणजे 77 आणि आपण स्टोअर केलेला आहे जो की डिलीटेड इले, म्हणून आपण तो स्टोअर करून घेतो, कारण की मग आपल्याला डिस्प्ले करायचं जर झालं डिलीटेड इलेमेंट इज आणि इथे तर रिप्लेस होते, म्हणून आपण 77 आधी स्टोअर करून घेतो. ओके, इथपर्यंत झालं. नाउ राईट ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, मग राईट किती होता 3, तर पीटीआर मध्ये पण किती आलं 3 आलं. ओके, नाउ हा इफ झालाय. आता इथे आलो. आता नेक्स्ट लेफ्ट चेंज करायचं. आता 2 into पीटीआर, तर पीटीआर किती आहे 3, सो 2 into 3 6 आली लेफ्टची व्हॅल्यू आणि लेफ्ट प्लस 1 राईटची व्हॅल्यू म्हणजे 6 + 1 7 आली राईटची व्हॅल्यू. ओके, नाउ परत लूप, आता 7 स्टेप 5 to 7 रिपीट करायचे. सो आता 7 इज लेस दॅन और इक्वल टू 7, कंडिशन ट्रू आहे. ओके, नाउ बघा आता लास्ट तर आपला 22च आहे. ट्री ऑफ लेफ्ट, लेफ्ट किती आहे 6 आणि ट्री ऑफ 6 मध्ये काय व्हॅल्यू आहे 6 मध्ये बघा काय व्हॅल्यू आहे 44. ओके, सो इथे आलं 44 म्हणजे पहिलीच कंडिशन फॉल्स आहे, म्हणजे 22 ग्रेटर दॅन और इक्वल टू 44 नाहीये, सो हा इफ होणार नाही. ओके, नाउ इथे खाली आलो. ओके, नाउ ट्री ऑफ राईट म्हणजे ट्री ऑफ 7, तर ट्री ऑफ 7 मध्ये काय आहे बघा
7 पोझिशनला 55 आहे. ओके, सो इथे आलं 55 इज लेस दॅन ऑर इक्वल टू ट्री ऑफ लेफ्ट किती होतं 6 आणि ट्री ऑफ 6 पोझिशनला जस्ट झालं आपलं 44 आहे. ओके, सर ही पण कंडिशन काय आहे, फॉल्स आहे. सो एल्स होणार. ओके, तर आता राईट किती आहे 7 आणि पीटीआर किती आहे 3. ओके, सो ट्री ऑफ 7 ची व्हॅल्यू ट्री ऑफ 3 मध्ये. सो ट्री ऑफ 7 काय होतं 55, तर ते कुठे गेलं ट्री ऑफ 3 मध्ये आणि ऑलरेडी आपला 60 इथे आलेला आहे. सो इथे आला 55. ओके, नाउ राईट ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. ओके, सो राईट काय 7, तर पीटीआर पण किती आला 7 आला. ओके, नाउ नेक्स्ट 2 इंटू पीटीआर काय 7, मग लेफ्ट किती आला 14 आणि राईट किती आला 15. राईट किती आला 15. ओके, 2 इंटू पीटीआर आणि लेफ्ट प्लस 1 म्हणजे 15. ओके, नाउ इथं एन किती आपला 7 आहे पण राईट काय 15. सो कंडिशन फॉल झाली. ओके, नाउ लूपच्या बाहेर आलो. आता लेफ्टची व्हॅल्यू किती आहे बघा, लेफ्टची व्हॅल्यू 14 आहे. ओके, सो 14 इक्वल टू एन किती आहे 7. तर ही कंडिशन ट्रू असेल तर पुढच्या कर इफ मध्ये इफ आहे, पण हीच कंडिशन फॉल्स आहे. सो हा 8 स्टेप होणार नाही. आणि लास्टची व्हॅल्यू कुठे टाकायची ट्री ऑफ पीटीआर मध्ये. मग लास्ट मध्ये काय 22, तर 22 कुठे टाकायची ट्री ऑफ पीटीआर मध्ये. पीटीआर काय आहे 7. सो ट्री ऑफ 7 मध्ये काय आलं 22 आलं बघा. आता तुम्ही म्हणताल की 8 ला पण 22 आहे, पण आता आपण एन किती घेतलंय 1 ने मायनस केलेलं आहे. सो आपण डिस्प्ले करताना 1 to 7च करणार. हेच ऍरेचं ड्रॉबॅक आहे जे की आपण फर्स्ट चॅप्टरला बघितलंय की आपण डिलीट जरी केलं तरी शेवटच्या नंबरची मल्टिपल कॉपी राहते, पण आपण डिस्प्ले करताना फक्त 1 to 7 करणार आहे, एन टाइम्स करणार आहे, म्हणजे तुम्हाला हे डिस्प्ले होणारच नाही जरी मेन मेमरी मध्ये असेल तरी. ओके, सो ह्याच्या अकॉर्डिंगली तुमचा हिप कसा असणार बघा. आता 1 by 1 जातो ना, 60 पहिले येणार रूट, त्याच्यानंतर 55 नेक्स्ट 2, त्याच्यानंतर 50-30 याला येणार 50-30 लेवल वाईज कम्प्लीट करतो आपण. नंतर 44 आणि 22 बघा आले लक्षात. नाउ नेक्स्ट आता परत मी डिलीट हिप कॉल केलं. काय केलं परत डिलीट हिप कॉल केलं. तर बघा हा रिटर्न झाला. हा आयटम आपल्याला इथे जर आलो असतो ना आपण तर आपण रिटर्न केला असतं. इथे खाली रिटर्न करतोय बघा, सेव्ह झालं. लास्टची व्हॅल्यू ट्री ऑफ रिटर्न, तर रिटर्न करायचा आयटम आणि हा जो आयटम रिटर्न करणार तो एका अरे मध्ये जेव्हा हिप्स होतील तेव्हा 1 by 1 सेव्ह करून ठेवायचा. ओके, नाउ बघा आता परत मी डिलीट हिप कॉल केलं तर परत काय येणार आहे हे कॉल होणार आणि ट्री ऑफ 1 ची व्हॅल्यू आयटम मध्ये. तर ट्री ऑफ 1 मध्ये काय आता 60, तर 60 आला आयटम जो की डिलीट होणार आहे. ओके, नाउ ट्री ऑफ एन ची व्हॅल्यू लास्ट मध्ये. एन किती आहे 7. सो ट्री ऑफ 7 मध्ये काय आहे बघा, ट्री ऑफ 7 मध्ये काय आहे 22, तर 22 परत आला लास्ट, कारण की लास्ट लेवलचा लास्ट तोच इलेमेंट आहे. ओके, एन काय केलं 1 नी मायनस केलं 6 झाला एन. ओके, नाउ पीटीआर ची व्हॅल्यू 1, लेफ्ट 2, परत टॉप टू बॉटम चालू करायचं. राईट ची व्हॅल्यू 3. नाउ जोपर्यंत राईट किती आहे 3 आणि एन किती आता 6. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6. जोपर्यंत ही कंडिशन ट्रू नाही तोपर्यंत 5 to 7 काय करायच्या स्टेप्स रिपीट करायच्या. नाउ लास्ट काय 22. ट्री ऑफ लेफ्ट किती आहे 2. सो ट्री ऑफ 2 काय आहे 55 आणि इथं पण लास्ट 22 आणि इथं ट्री ऑफ 3 राईट काय 3 ना, तो पण 55. पण ही पहिलीच कंडिशन फॉल्स आहे. सो दुसरीकडे नाही गेलं तरी इफ पूर्ण फॉल्स होणार आहे. सो हा इफ कम्प्लीट. इथे आलो. आता ट्री ऑफ राईट किती आहे 3 आहे ना. सो 55 इज लेस दॅन ऑर इक्वल टू ट्री ऑफ लेफ्ट काय 2. सो ट्री ऑफ 2 पण काय 55 बघा इक्वल आहे ना, लेस दॅन ऑर इक्वल टू पण इक्वल आहे, म्हणजे ही कंडिशन ट्रू आहे. इफ झाला एल्स होणार नाही, आता इफ होणार. ट्री ऑफ ची व्हॅल्यू लेफ्ट काय 2, म्हणजेच काय करतोय आपण ट्री ऑफ 2 ची व्हॅल्यू कुठे टाकतोय पीटीआर मध्ये, म्हणजे ट्री ऑफ 1 मध्ये टाकतोय. ओके, सो ट्री ऑफ 2 मध्ये काय 55. सो ट्री ऑफ 1 मध्ये काय येणार आता 55 येणार. ओके, देन लेफ्ट ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. लेफ्ट मध्ये काय होतं 2. सो पीटीआर मध्ये काय येणार 2. इफ झाले एल्स होणार नाही. नाउ 7 स्टेप. न्यू लेफ्ट कॅल्क्युलेट करायचा. 2 इंटू पीटीआर म्हणजे 2 इंटू 2 4 आणि लेफ्ट प्लस 1 म्हणजे 4 प्लस 1 5. ओके, परत लूप आलं. आता इथे राईट काय आहे 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6 कंडिशन ट्रू आहे. लास्ट काय आहे 22 आणि ट्री ऑफ लेफ्ट काय 4 आणि ट्री ऑफ 4 काय आहे 50.
म्हणजे पहिलीच कंडिशन फॉल्स आहे, 22 ग्रेटर दॅन 50 नाहीये, सो हा इफ होणार नाही. त्याच्यानंतर इथे आलो. ओके, नाउ ट्री ऑफ राईट, राईट किती आहे 5 आहे ना, सो ट्री ऑफ 5 काय आहे 30 इज लेस दॅन और इक्वल टू ट्री ऑफ लेफ्ट, लेफ्ट किती आहे 4 आणि ट्री ऑफ 4 काय आहे 50. सो कंडिशन ट्रू आहे. सो काय केलं, ट्री ऑफ लेफ्ट ची व्हॅल्यू. ओके, सो लेफ्ट काय 4 आहे ना, सो ट्री ऑफ 4 मध्ये काय आहे, ट्री ऑफ 4 ची व्हॅल्यू ट्री ऑफ पीटीआर मध्ये, पीटीआर किती आहे 2, सो ट्री ऑफ 4 ची व्हॅल्यू ट्री ऑफ 2 मध्ये, ट्री ऑफ 4 मध्ये 50 आहे, सो ट्री ऑफ 2 मध्ये काय येणार 50. ओके, नाउ लेफ्ट ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, सो 4 लेफ्ट होता, आता पीटीआर आला लेफ्ट. हे झालं, ही झाली स्टेप. आता एल्स होणार नाही, इथे आलो 2 इंटू पीटीआर म्हणजे 4 इंटू 2 8 आणि 8 प्लस 1 9. ओके, न परत लूप. आता राईट ची व्हॅल्यू काय 9, आता ही कंडिशन फॉल्स. ओके, सो डायरेक्टली 8 स्टेपला आलो. ठीक आहे, आता ही कंडिशन ट्रू असेल तरच इथं जाणार. तर लेफ्ट काय आहे आपला 8 आहे ना, आणि एन काय आहे, एन तर 6 आहे, म्हणजे ही कंडिशन फॉल्स आहे, सो 8 स्टेप होणार नाही. आणि लास्ट मध्ये काय आहे 22, कुठे गेले ट्री ऑफ पीटीआर मध्ये, पीटीआर काय आहे 4, म्हणजे 22 कुठे गेले ट्री ऑफ 4 मध्ये. ओके, सो इथे आलं 22. अँड रिटर्न, तर रिटर्न काय करायचं आयटम विच इज 60, म्हणजे पहिल्यांदा हिपसॉर्टचा तर परत सांगते, हे तर डिलीटच आहे, डिलीटेड इलेमेंट इज आयटम प्रिंट करायचं, पण हिपसॉर्ट मध्ये हा आयटम तुम्ही एका ऍरे मध्ये 1 बाय 1 स्टोअर करायचं, म्हणजे आता ऍरे तुमचं 77 नंतर 60 असं होईल. ओके, नाउ बघा, आता आपण n6 आहे ना, सो आपण जरी ते 22 डबल असेल तरी पण आपण डिस्प्ले करताना एवढंच करणार. आता ह्याच्यानुसार आपला हिप ट्री बघा बरोबर मॅक्स हिप होतोय का, तर 55 रूट येणार, नंतर 50, नंतर परत 55, नंतर 22, नंतर 30 आणि नंतर 44. बरोबर बघा, कोण एक तर लेवल वाईज कम्प्लीट आहे आणि पॅरेंट हा लेफ्ट आणि राईट पेक्षा एक तर ग्रेटर किंवा इक्वल आहे. ओके, तर आपली मॅक्स हिप पण बरोबर होते. आता फक्त एकदाच इटरेट करून दाखवते, मग बाकीचे रिमेनिंग जसं आपण लास्ट एन 0 होता तिथपर्यंत जे केलेलं आहे तसं तुम्ही करायचं आहे. ठीक आहे, नाउ बघा नेक्स्ट, आता परत मी डिलीट कॉल केलं, ट्री ऑफ 1 ची व्हॅल्यू 55 स्टोअर होणार आयटम मध्ये 55. ओके, ट्री ऑफ एन किती आहे 6, सो ट्री ऑफ 6 ची व्हॅल्यू लास्ट मध्ये, सो ट्री ऑफ 6 मध्ये काय 44, तर 44 आला लास्ट. ओके, n1 नी मायनस केला कारण आता आपलं एक आयटम डिलीट होणार आहे. सो पीटीआर ची व्हॅल्यू 1, लेफ्ट ची व्हॅल्यू 2 आणि राईट ची व्हॅल्यू 3. ओके, त्याच्यानंतर अजून एक सांगायचं राहिलं, ही स्टेप जी आहे ती बुक मध्ये नाहीये, बुकच्या अल्गोरिदम मध्ये. सो आपला जेव्हा शेवटचे 3 एलिमेंट्स राहतात ना, फक्त 3, तेव्हा मग आपल्याला ही स्टेप रिक्वायर्ड असते. ठीक आहे, सो ही लिहून घ्या, फक्त एवढी स्टेप आहे, त्याच्या आधी ही लिहून घ्या फक्त. आता एवढे एक लास्ट तुम्हाला करून दाखवते आणि मग बाकीचे जे रिमेनिंग डिलीट आहेत ते तुम्ही ह्याच्या पुढेच ट्रेस करायचे युजिंग द अल्गोरिदम. ठीक आहे, इथपर्यंत झालं. राईट ची व्हॅल्यू 3. नाउ नेक्स्ट रिपीट 5 to 7 स्टेप व्हाईल राईट, राईट काय आहे 3 आणि एन काय आहे 5, कंडिशन ट्रू आहे. ओके, इथे आलो, लास्ट काय 44 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू ट्री ऑफ लेफ्ट, लेफ्ट किती आहे 2, मग ट्री ऑफ 2 मध्ये काय 50, पहिलीच कंडिशन फॉल्स आहे, इथे आलो. ओके, आता ट्री ऑफ राईट, राईट किती आहे 3 आणि ट्री ऑफ 3 काय 55 इज लेस दॅन और इक्वल टू ट्री ऑफ लेफ्ट, लेफ्ट किती आहे 2, सो ट्री ऑफ 2 काय 50, सो ही कंडिशन फॉल्स आहे, इथे आलो. ठीक आहे, नाव काय करायचं, ट्री ऑफ राईट ची व्हॅल्यू ट्री ऑफ पीटीआर मध्ये, पीटीआर तर 1 आहे आणि राईट किती आहे 3, सो ट्री ऑफ 3 ची व्हॅल्यू ट्री ऑफ 1 मध्ये, सो 3 मध्ये काय 55, तर तो हा 55 इथे आला, म्हणजे तो 55 जो की आपला डिलीट होणार, नंतर रिप्लेस होईल बघा तो, कारण की आता 1 ला इथं रिप्लेस का नाही झाला, इथं 55 राहणार आहे ना, म्हणजे हा 55 इथे आला असं कन्सिडर करा आणि हा रिप्लेस होणार आहे, कारण की आता मल्टिपल सेम नोड असू शकतात ना, मग 55 डिलीट झाला तर हा 55 रूटला येणार आहे, तर ते आहे. ठीक आहे, पुढे तुम्हाला होईल बघा व्यवस्थित. देन राईट ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, राईट मध्ये काय होतं 3, सो पीटीआर मध्ये आला 3. आता इथे काय झालंय बघा, हा 55 इथे आलेला आहे, आता हा आपण रिप्लेस करणार आहे आणि हा जो पहिला पीटीआर 55 होता तो आपण ऑलरेडी आयटम मध्ये स्टोअर केलेला आहे. ठीक आहे, राईट ची व्हॅल्यू पीटीआर मध्ये येस झाले, इथे आलो 2 इंटू पीटीआर म्हणजे लेफ्ट, म्हणजे 3 इंटू 2 6 आणि 6 प्लस 1 7 आला राईट. नाउ लूप, आता कंडिशन ही फॉल्स कारण की राईट 7 आहे, 7 इज लेस दॅन और इक्वल टू 5, कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आलो. ओके, नाउ इथे चेक करायचं, लेफ्ट काय आलंय आपल्या 6
आणि एन काय 5 आहे, सो ही पण कंडिशन फॉल्स. इथे आलो. लास्ट काय होता 44. 44 कुठे टाकायचं, ट्री ऑफ पीटीआर मध्ये. पीटीआर किती आहे 3. बघा मग ट्री ऑफ 3 मध्ये टाकायचा लास्टची व्हॅल्यू. लास्ट काय 44. आणि प्रिंट करताना आपण एन टाइम्सच करणार आहे, 1 to 5 प्रिंट करणार आहे. बघा आलं का लक्षात. म्हणजे जो थर्ड पोझिशनचा आहे तो इथे आलेला आणि हा जो पहिला 55 होता तो इथे आला. ओके. आणि रिटर्न, तर रिटर्न काय करणार आपण, आयटम. म्हणजे थर्ड टाइम अॅरे मध्ये काय स्टोअर होणार 55 हिप सॉर्ट मध्ये. ओके. सो आता ह्या अॅरे नुसार आपला हिप ट्री कसा येणार बघा. हा जो पहिला आहे तो असा हिप झाला, नंतर 50 44 50 44, त्याच्यानंतर 22 आणि 30. आलं लक्षात. ठीक आहे. ते इथे पुढेच रिमेनिंग अल्गोरिदम ट्रेस करा जोपर्यंत सगळ्या व्हॅल्यूज डिलीट होत नाही तोपर्यंत. आणि असा अॅरे इच स्टेपला. आता इथं मी इथंच रिप्लेस केलं, इथंच मी रिप्लेस केलेलं. तुम्ही काय करायचं, ह्या स्टेप नंतर साईडला अॅरे का येईल आणि ट्री का येईल, ह्या स्टेप नंतर अॅरे का येईल आणि ट्री का येईल, ह्या स्टेप नंतर अॅरे का येईल ट्री का येईल, असं डिस्प्ले करायचं आहे. ओके.